डान्स करणार आहोत आम्ही आणि मला माहित नाही का माझ्या डान्सवरती एवढा कॉन्फिडन्स. ना त्याला काही नाव नसावे, तो हिरे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हिरे माझा मितवा. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली. नाही, शायरी जाऊ देत अगं, शायरी जाऊ देत आता. नको, शायरी ऐकायचीच नाहीये मी. काय म्हणतात, निषेध आहे माझा. आता हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. मुक्ता आणि सागरचं लग्न आहे आणि या लग्नाला, या संगीत समारंभाला तुमची आवडती जोडी या संगीत समारंभाला उपस्थित राहणार आहे, म्हणजेच आनंदी आणि सार्थकची जोडी. कशा आहात? मस्त. मजेत मजेत. बरं, आत्ता नवदाम्पत्य म्हणून तुम्ही ओळखले जाताय आणि मुक्ता सागरच्या संगीत समारंभाला आलेलं, काय सांगाल? खूप मजा येते खरं तर. आणि पहिल्यांदा असं संगीत समारंभ, कारण आमच्या लग्नात संगीत, आमच्या नाही म्हणजे आनंदी आदर्शच्या लग्नात संगीत समारंभ झाला ज्याच्यात सार्थक आनंदीने परफॉर्म केला होता. पण आज सार्थक आनंदी दुसऱ्या कोणाच्या तरी संगीत समारंभाला आलेत. सो आम्ही एक्सायटेड आहोत खरं तर. काय काय इथे घडणार आहे, काय होणार आहे, कळेलच तुम्हाला. बरं, सार्थक, या संगीत समारंभाला काय विशेष असणार आहे तुमच्याकडून? अरे डान्स करणार आहोत आम्ही आणि मला माहित नाही का माझ्या डान्सवरती एवढा कॉन्फिडन्स. अरे कोण नाही ते लोक, मला भेटायचे त्यांना. नाही पण म्हणजे आम्ही मजा करतोय खूप, कारण रोजचं जे खूप सीन्स असतात आमचे, तर ते जरा प्रेशर पण असतं की ब्रीदर मिळत नाही किंवा वेळ मिळत नाही. एक सीन झाला की लगेच पुढचा पाठ करायचा आणि असं. आज तसं काही फार काम नाही आहे आम्हाला. आम्ही यांच्या लग्नात आलो आहे, तर खरंच मित्रांच्या लग्नात मजा करायला आपण तसं चाललं आहे आमचं. ही पण टीम खूप छान आहे सगळ्यांशी, म्हणजे असं वाटत नाही की पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करतो. लगेच जेलप झालो. 2 सीन झाले पण ऑलरेडी. आणि म्हणजे आता डान्स आहे, सीन्स आहेत, तर मजा चालू आहे मित्रांच्या लग्नात आल्यासारखी. आम्ही एन्जॉय करतोय. सार्थक, नवीन नवीन लग्न झालंय, तर हा प्रश्न मी तुलाच विचारेन. हे आयुष्य कसं आहे, नवं आयुष्य? हो, आमचं तर खूपच ड्रॅमॅटिक चालू आहे नवं आयुष्य. आनंदी आहे. आनंदी आहे. आमचं आनंदी आहे. नाही, या लग्नात आनंदी झाली की मग आमचं आनंदी होईल आयुष्य. पण आत्ता म्हणजे ते खूप गोड फेज चालू आहे त्यांच्या नात्याची, की म्हणजे तसं बघायला गेलं तर रूढार्थाने लग्न झालेलं आहे. पण म्हणजे ती मानत नाही ते लग्न. माझं प्रेम आहे तिच्यावर, पण मी काय लादत नाही. आणि हळूहळू त्यांच्यात एक मैत्री होत चालली आता पुन्हा. आणि तिथनं पुढे तो कदाचित प्रेमाकडचा प्रवास होईल. तर ही फेज खूप छान आहे सध्या. आम्ही एन्जॉय करतोय. आनंदी कधी होकार देणार आहे सार्थकला? प्रेक्षक वाट बघतायत. प्रेक्षकांना अजून थोडी वाट बघावी लागणार आहे. आता लगेच होकार दिला तर मग किंमत करायची. हां, आणि तुम्ही एन्जॉय नाही करणार. ती जी प्रोसेस आहे, आनंदी सार्थक आता मित्र झालेत, म्हणजे रिअल लाईफमध्ये पण बघ, आधी ओळख होते. ओळख झाल्यानंतर मग हळूहळू बोलणं सुरू होतं. बोलणं सुरू झाल्यानंतर मग मैत्री होते. मैत्रीनंतर मग पुढचा एक टप्पा असतो की प्रेम आणि मैत्री. ते म्हणतात ना, मैत्रीच्या पलीकडे प्रेमाच्या अलीकडे, असं एक ती फेज येते. मग प्रेम असतं. सो ते सगळे टप्पे पार करत आनंदी पुढे जाणार आहे. आणि तुम्हालाही ते बघताना खूप मजा येणार आहे. त्यामुळे अजून थोडीशी वाट बघावी लागेल. पण हो, नक्कीच बोलणार आहे ती. हे अंडरलाईन करण्यासारखं. बरं सार्थक, लग्नानंतर आयुष्य बदलतं, तर मग तुझ्या आयुष्यात आता काय बदल झालेले आहेत? आत्ता ना खूप तो कमाल एक जो घराघरात आपल्याला कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतो की म्हणजे आमचा मुलगा आता बायकोचा नंदीबैल झालाय. तो जो आमच्या घरात आत्ता चालू आहे की आईला आणि माझ्या काकूला असं वाटतं की मी काय म्हणू, हिच्या पंजात आहे वगैरे. आणि प्रेमात आंधळा झाला आहे. ते तर आहेच, पण ही म्हणेल तसं मी वागतो. मग ते तो एक सुरुवातीचा काही काळ तो एक असतो ना फेज, की ती फेज असते की सासू आणि सुनेचं काहीतरी भांडण किंवा क्रॉस आहे, त्यांच्यामध्ये मुलगा सापडतो उगाच कात्रीत सापडल्यासारखा. तर तसं आत्ता चालू आहे. आणि त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत घरामध्ये, आणि ते हळूहळू प्रेमाने रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न, असं सगळं चालू आहे सध्या. बरं, सागरला जर एखादा सल्ला द्यायचा असेल तर काय देशील? नीट सागर संगीत लग्न कर. आमच्या आनंदी राहा. बरं, आता संगीत समारंभाला आलाय, डान्स तर आम्ही तुमचा बघणारच आहोत, पण एखादं गाणं, रोमॅन्टिक सॉन्ग? काय म्हणजे रोमॅन्टिक सॉन्ग तुमच्या दोघांकडून गायचंय? नाही, छान गाते. अभिषेक माझं तिला माझी संपूर्ण पाठिंबा आहे माझा.
मला पाठिंबा आपलं टायटल सॉन्ग आहे. जाम मार गाणार हा तू. चालेल टायटल नाही अजिबात नाही चांगलं अगं आहे. काही Title song तर म्हणजे- नाही. टायटल सॉन्ग प्रत्येक इंटरव्ह्यूला तूही घेतलायस इंटरव्ह्यू, त्याच्यातही झालेलं आहे. मी नाही, त्याला सांग ना तू. अरे आज संगीत आहे, त्याचा मित्र आहे संगीत सागर. बघ, मी ऑलरेडी डान्स करतोय. किती किती कलांचा एका वेळी जीव घेऊ मी एका दिवसात. सुरुवात तर कर. किती कलांचा एका दिवसात जीव घेऊ. तू एक गाणं घेशील, हे गाणं. हा हा, सांग तरी आणि, कोण. मला एक सांगावंसं वाटतं की येत्या आठवड्यात धिंगाणाचा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये मी म्हणजे मन धागा धागा वर्सेस लक्ष्मीच्या पावलांनी जी नवीनच आपली मालिका सुरू झाली आहे असं आहे. त्याच्यामध्ये सरांनी ना खूप समोरच्या टीममधल्या मुलींसाठी ना खूप शेरोशायरी केली आहे. हा, हे प्रोमो आजपासूनच नाही, शायरी जाऊ देत अगं, शायरी जाऊ देत आता, नको शायरी ऐकायचीच नाहीये मी. काय म्हणतात, निषेध आहे माझा आता या गोष्टीसाठी. पण आता तू त्याला गाणं गायला लावच. आता आनंदीसाठी गाणं. अरे यार येस, सांग तरी कुठलं मी तरी. का सांगू, तू सुचव. तिकडे शेरोशायरी सांगितली नव्हती ना. नाही, आणि अगं धडाधड म्हणजे बघ आता प्रोमो येईलच. हा. ही चाल तू ही ना का तुझी चाल हीच आहे ना. अरे मी विचारतोय सुरुवात काय. अच्छा, तू हे गाणं गाणार आहेस? का नको. बरं गा, रोमॅन्टिक गाणं. मग रोमॅन्टिकच आहे ना, रोमॅन्टिक नाही. अरे मग रोमॅन्टिक आहे ना. कोणते चालेल, मराठी हिंदी काही चालेल. हे मी गातोय हे खूप आहे. त्याच्यात तुझं अजून बरं गा. हा. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळ. काय चुकलंय का. नागिण. अरे ते केसांबद्दल आहे ना ते. मग ओके ओके. बरं आता तू. मी बरं सार्थक, हिला एक कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय देशील? आल्याला मिळाली. नाही, मी तिला म्हटलं की ती छान दिसते आज खूप, कारण तिचा नेहमीचा लुक खूप वेगळा आहे आणि आजचा लुक मेकअप पण काहीतरी वेगळा केलाय. वेगळा म्हणजे काहीतरी वेगळा म्हणजे चांगला केलाय. म्हणजे मला आता ते माहित कसं हे कर स्पेसिफाय, पण अरे आता बोलतो. बाकीच्या मुलींना बाकीच्या चांगलं मुलांना बोलतो. मुलींना खूप चांगलं बोलतो, पण माझ्या बाबतीत काय म्हणजे फक्त प्रेक्षकांना दिसतं की सार्थक आनंदीच्या प्रेमामध्ये पार बुडाला आहे आणि हे, पण त्याच्या अर्धाच तास मागे बघतात ना. त्याच्या मागे हो, म्हणजे जे काही 14 तास आम्ही शूटिंग करत असतो त्याच्यामध्ये सार्थक नक्की कसा असतो ह्याचा ना एक दिवस खरंच सेट व्हिजिट करा आणि ना 14 तास जो कॅमेरा फक्त ज्याच्याबरोबर समोर आम्ही सार्थक आनंदी असतो. बरं आता गाणी. हा. अभिषेक तूही गा ना. अरे आपण एकत्र गाऊया. हा, नागिन म्हणाला. चल की. हा, हे वेड्या मना सांग ना गा. अगं तू सुरुवात कर ना. हा. वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मला आले हे करे माझे हसू मला आले असो मला पटलं. प्रेमात फसणे नाही रे, धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे, हो सुटतील केव्हा उखाणे, नात्याला काही नाव नसावे, तू हिरे माझा मितवा, नात्याचे काही बंधन व्हावे, तू हिरे माझा मितवा. अरे क्या बात आहे. खूप छान खूप छान. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या संगीत समारंभाला आलेला आहात. खूप एन्जॉय करा. थँक्यू. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.